नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आज एका भन्नाट शूटिंगच्या सेटवर आपण आलेलो आहोत. या ठिकाणी इंडी स्टोरीला शूट चाललं आहे. महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेली जोडी, तो आपण म्हणूया महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेला जोडा तुला शिकवीन चांगलाच धडा. यांच्या निर्मात्या आणि त्यातलं एक मेन कॅरेक्टर अक्षरा अगदी सोजवळ, साधं, सिंपल आणि अनेक संकटांचा सामना करणार असेल. सर्वात आधी ह्या सिरियलच्या निर्मात्या शर्मिष्ठा राऊत मॅडम, मी आपल्याकडे येतो आहे. एक अभिनेत्री ते निर्मात्या, हा आपला प्रवास कसा होता? जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आले 16 वर्षांपूर्वी, तेव्हाच 1-2 वर्षात मला पिक्चर क्लिअर झालं होतं की मला या इंडस्ट्रीत राहायचं असेल तर अजून एक काहीतरी आपल्याला यायला पाहिजे आणि एका कोणत्या तरी गोष्टीमध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. सो एडिटिंगमध्ये नव्हता, डिरेक्शनमध्ये नव्हता, लिखाणामध्ये नव्हता, काहीच नव्हतं. तर मी MBA केलं होतं आणि खूप लहानपणापासूनच मला मॅनेजमेंटची खूप आवड होती. मग ते घरामध्ये गणपती बसतात तेव्हाची सगळी मॅनेजमेंट तयारी, तर तीच तयारी म्हणजे इथे आमच्या सेटवर प्रॉपर्टी असते. आपण जे कॉस्ट्यूम या दिवशी आरतीला काय घालणार आहोत तेच कॉस्ट्यूम म्हणजे इकडे आपण सेटवर घालत असतो. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असू देत किंवा घरातलं लग्नकार्य असू दे बहिणीचं, भावाचं, सो ह्याचं सगळंच मॅनेजमेंट करायला मी कायम तत्पर असायचे. आणि तेव्हाच मला लक्षात आलेलं की मला हे उत्तम जमतं आहे आणि मला ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे. मग हे कसं करू शकतो? आणि मला नॉर्मल काम करायला नाही आवडत, बिकॉज मी खूप वर्कोलिक आहे आणि मला सतत काय म्हणतात त्याला, प्रेशरमध्ये काम करायला आवडतं. सो म्हणून कदाचित मी फिल्ममध्ये जास्त काम करू शकत नाही. आणि मला डेली सोप हा पॅटर्न माझा खूप आवडता आहे आणि नाटक हे माझं खूप आवडतं पॅटर्न आहे, कारण मी खूप वर्कोलिक आहे. मला सतत काम लागतं, माझ्यात खूप एनर्जी आहे जी मला रिचवावी लागते कुठे ना कुठेतरी. तर तेव्हाच मी हा विचार केला होता, त्यामुळे 15-16 वर्षांपूर्वी, की येस मला प्रोड्युसर व्हायचं आहे. पण तेव्हा मी नवीन होते, मला गणितं माहिती नव्हती, काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, नवीन होते. त्यामुळे प्रत्येक सेटवर ॲक्टर म्हणून पण आणि ॲक्टर्सबरोबर प्रोडक्शन काय काय काम करतं आहे, जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी त्यांच्यामध्ये जाऊन बसायचे की कशा पद्धतीने काम केलं जातं आहे, काय नाही करायचं आहे. तेव्हापासूनच एक माझी स्वतःची टीम तयार व्हायला लागली होती. माझे जवळचे मेकअपमन, माझे जवळचे हेअर ड्रेसर, सगळी टीम आपोआप रेडी व्हायला लागली होती, ज्यांच्याबरोबर आजही संबंध एवढे 16 वर्ष माझे आहेत, ज्यातले काही मेंबर्स आजही इथे काम करत आहेत, माझ्या नावाखाली असू देत किंवा माझ्या प्रेमापोटी असू देत. तर ते सगळा प्रवास होत होता. आणि ह्याच्यामध्ये माझं असं झालं की माझं लग्न झालं आता 2 वर्षांपूर्वी आणि तेजस माझ्या आयुष्यात आला. सो माझ्या नवऱ्याची खूप इच्छा होती की त्याला एक बिझनेस करायचा आहे. ते आत्ता नोकरी करतात, पण त्यांची इच्छा होती की बिझनेस करायचा, पण कोणता हे माहिती नव्हतं. आणि माझ्याकडे बिझनेस रेडी होता की प्रोड्युसर. मग आम्ही म्हणालो की ठीक आहे देन, तेरे मेरे सपने अब एक ही रंग है असं म्हणत आम्ही सुरुवात केली की बघूया, करूया, कसं जमतं आहे. आणि विच आय बिलीव्ह की माझे सगळे मेंबर्स, मग ते स्पॉट असू देत किंवा मग माझी लीड ॲक्टर असू देत, कविताताई सिनियर असू देत, हे सगळे मला माझ्या फॅमिली मेंबर्ससारखे असतात आणि मला त्यांना त्याच पद्धतीने जपायला आवडतं. भांडी म्हटल्यावर घरामध्ये सुद्धा थोडी कुरबुरी होत असतात, काही ना काही ते कोणाचे रुसवे फुगवे होत असतात, पण हे सगळं सांभाळत हा सगळा डोलारा घेऊन पुढे चाललो आहे. याचा आपण बघतो आपल्या या समाजामध्ये बऱ्याचदा स्त्रीला थोडंसं कमी लेखलं जातं आणि आज आम्ही या सेटवर बघतो की असंख्य स्त्रिया एक लीड भूमिका घेऊन सुंदर काम करतात. मग एकीकडे आम्ही सिरियलमध्ये बघतो की स्त्रिया एकमेकांशी भांडत बसतात, परंतु पडद्याच्या मागचं जे चित्र आहे ते अतिशय वेगळं असतं. सगळं स्त्रिया एकत्र येऊन एकमेकांशी छान ट्युनिंग साधत एक सुंदर डेली सोप घडवत असतं. मग एक स्त्री म्हणून तुम्हाला आलेली सर्वात मोठी अडचण आणि त्याच्यावर तुम्ही केलेली मात काय? नाही, स्त्री म्हणून आजपर्यंत मला कधीच कुठलीच अडचण आली नाही. कदाचित तो माझा स्वभाव असेल, कारण मी लहानपणापासूनच खूप मोकळ्या स्वभावाची आहे. याला आपण कधी काही लोक मुफट पण बोलू शकतात, पण मला असं वाटतं की एकही थिन लाईन असते स्पष्ट वक्तेपणा आणि उद्धटपणा. याच्यामध्ये मला असं वाटतं मी ती मेंटेन करते. मी खूप स्पष्ट वक्ती आहे, जे मनात आहे ते माझ्या तोंडावर आहे. त्यामुळे सहसा कोणी मला आपण असं म्हणू की क्रॉस करण्यापेक्षा सुद्धा की नाही करू शकत असं होतच नाही. आजही मी कायम असं म्हणते की मी लहानपणापासून ना मुलींमध्ये वावरण्यापेक्षा मी जास्त मुलांमध्ये वावरले. त्यामुळे माझं बोलण्याची, वागण्याची ह्याची स्टाईलच ही बऱ्यापैकी पुरुषांसारखी, म्हणजे असं मी म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी मन मोकळी आहे. असं अगदीच राखून मग आता मी कसं करू ते नाही.
हां, पण खूप इमोशनल असल्यामुळे हे जे अडचण इथे येते मला स्त्री म्हणून, की खूप इमोशनल असल्यामुळे मी पटकन डोळ्यात पाणी येतं, पटकन एखादी गोष्ट लागते आणि सतत विचार असतो की अरे आपल्याला हे असं होतं आहे तर मग समोरच्याला काय होत असेल, समोरच्यालाही सांभाळून कसं घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीचे चॅलेंजेस स्त्री म्हणून येताना मला हे फेस करावे लागतात. पण मी म्हणेन की हा एक कुठेतरी आपल्याला मला मिळालेली स्ट्रेंथ पण आहे बिंग अ गर्ल, की मी ते सगळं मॅनेज करू शकते आहे. आज माझ्या शब्दाखातर शिवानी असू दे, आज म्हणजे ह्याचं मी उदाहरण ह्याच्यासाठी देते कारण हे आत्ता तुमच्या समोर आहे. कविताताई असू दे, मग माझ्या हेअर दीदी असू देत किंवा माझे कोणीही असू देत, क्रिएटिव्ह असू दे, हे सगळेजण त्या शब्दाला मानही देतात, प्रेमही तेवढंच करतात आणि सगळेजण असतातच. त्यांनाही माहिती असतं की किती कठीण परिस्थितीमध्ये सगळं चाललेलं आहे. सो ते त्यामुळे मला असं वाटतं की स्त्री म्हणून मला अशी अडचण नाही आली कधी. मी कायमच पुढे जात गेले आणि रादर माझ्या आजूबाजूला जे माझे पुरुष मंडळी असू देत, माझे बाबा, माझा नवरा, माझे घरचे सगळे, यांनी प्रचंड साथ दिली. त्यामुळे मी आजही पुढे जाते. आपण सेटवर बघतो की फार लांब चालणारी प्रक्रिया आहे. अनेक दिवसांचं, अनेक वर्षांचं शूट असतं. जसे प्रेक्षक प्रेम देत जातात, आपलासुद्धा कामाचं एक वचक वाढतो किंवा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते. मग सेटवर एकंदरीतच काय, सेटवर तुम्ही आई बनायचा सुद्धा प्रयत्न करतात, इमोशनल हळवा कोपरा तुमचा आहे आणि सेटवर कधी कधी थोडंसं कठोर भूमिका घेऊन तुम्हाला बापही बनावं लागतं. नक्कीच या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला चांगलाच फायदा होतो. शिवानी, मी तुमच्याकडे येतोय. अक्षरा हे पात्र आम्ही नेहमी टी व्हीवर अक्षरा, तर अक्षरा ही अत्यंत सोज्वळ आहे, साधी, सिंपल, अगदी तुमच्या पर्सनल आयुष्यात आम्ही तुम्हाला बोलताना बघतोय अगदी सेम पात्र, थोडंफार मॅचिंग त्याला आहे. तर अक्षरा भूमिका करताना तुम्हाला अशी कुठली स्ट्रेंथ कामी आली का किंवा तुम्हाला काही चॅलेंज आला? माझी आई शिक्षिका आहे आणि मला लहानपणापासून मी तिला बघत आलेली आहे. त्यामुळे मला शिक्षिकेने कसं वागावं, बोलावं, कसं स्वतःला कॅरी करावं, कसं असावं आणि कसं असू नये, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मला जेव्हा पहिल्यांदा माझा सीन होता शाळेतल्या मुलांबरोबर शिक्षिकांना, तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं की कसं करू शकेन मी. तर तेव्हा मी आईला फोन केला होता. आई मला म्हणाली की त्यांना धाकात पण ठेवायचं आणि तितकंच प्रेमाने वागायचं. आणि ह्या सल्ल्याचा मला आजपर्यंत इतका उपयोग झाला आहे. अक्षरा हे पात्र माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग ह्यासाठी आहे की ती शर्मिष्ठाताई आत्ता मगाशी सांगत होती की स्पष्टवक्तेपणाही आहे पण तो उद्धटपणा नाही आहे, थिन लाईन आहे आणि ती मेंटेन करायची आहे. आणि तिच्यासमोर भुवनेश्वरीसारखं इतकं स्ट्रॉंग पात्र समोर उभं आहे की त्या दोघी खरं तर एका अर्थी खूप त्यांच्यामध्ये साम्य आहे. त्या दोघी त्यांच्या मनात एकदा आलं की ते करतातच, त्यांच्या हातून ते घडतंच आणि दोघींची विलपॉवर खूप स्ट्रॉंग आहे. पण सांगण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि आता त्या एकमेकींसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत, आयुष्यभर उभ्या टाकणार आहेत एकमेकींसमोर. तर त्यामुळे अक्षरासाठी हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की आपल्याला जे वाटतं ते समोरच्याला कन्व्हेही करायचं पण त्यांचा मानही राखायचा. आणि हा बाणेदारपणा म्हणजे खरं तर हा मी कॅरेक्टरमधून शिकते असंही म्हणायला हरकत नाही. एकीकडे आपण बघतोय भुवनेश्वरी हे कॅरेक्टर प्रचंड असं तोरा असणारं, वर्चस्व गाजवणार आहे. तिकडे अक्षरा ही प्रेमळ, मुलांशी संवाद साधणारी आणि काहीतरी समाजात किंवा आपल्या आसपासच्या व्यक्तींमध्ये थोडासा बदल किंवा मायने सांभाळून घेणार. मग एकीकडे खऱ्या आयुष्यात कुठेतरी भुवनेश्वरी आणि कुठेतरी अक्षरा अशी यांची चढावड होते. चढावड म्हणजे त्या पात्रांची नाही पण त्यांची जी तत्त्वं आहेत त्या तत्त्वांची नक्कीच होऊ शकते. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमचं म्हणणं आहे की शिक्षण महत्त्वाचं नाही, पैसा महत्त्वाचा आहे किंवा अक्कल महत्त्वाची आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की शिक्षण म्हणजे तुमच्याकडे अक्कल असली तरी त्याला शिक्षणाची जोड पाहिजे. तर पर्सनली मला असं वाटतं की या दोघींचंही म्हणणं बरोबर आहे. कारण शिक्षण हे फक्त पुस्तकी नसतं, अनुभवातून मिळणारंही शिक्षण असतं आणि ते दोन्ही तितकंच महत्त्वाचं असतं. दोन्हीही आयुष्यात असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि हे आता अक्षरालाही कळणारे दुसरी बाजू आणि भुवनेश्वरी मॅडमलाही दुसरी बाजू कळणारे इव्हेंच्युअली. म्हणून तुला शिकवेन चांगलाच धडाच हे ते आम्ही सगळेच एकमेकांना म्हणतो असं मला वाटतं. प्रत्येक पात्र एकमेकाला म्हणतं आहे. तर हां, पर्सनली मला असं वाटतं की या दोन तत्वांची चढावड होऊ शकते. भुवनेश्वरी हे पात्र तर तुम्ही आता समोर बघताय, अक्षरा हे कॅरेक्टर तुम्ही स्वतः प्ले करताय. खऱ्या आयुष्यात असा कुठला तरी किस्सा आहे का की ज्या ठिकाणी तुम्हाला भुवनेश्वरी बनायला लागलं आणि असा एखादा किस्सा ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच अक्षरा बनायला लागलं? चांगला प्रश्न आहे. वा वा.
भुवनेश्वरी मी पर्सनली बनवणं खूप अवघड आहे माझ्यासाठी. कारण मी सांगते, मी जेव्हा मला राग येतो आणि मला जेव्हा प्रचंड राग येतो तेव्हा मी रडते आणि मी खूप पटकन रडते. म्हणजे मला काय वाईट वाटत नसतं, मला मला राग आलेला असतो आणि ते बोलायची 10 वाक्य असतात मला, पण पहिल्याच वाक्याला मी रडल्यामुळे समोरच्याला कळतच नाही केलं पुढे काय बोलायचं. तर त्यामुळे नाही, भुवनेश्वरी तर नक्कीच नाही. पण हो, मी अक्षरा आहे, नक्कीच आहे मी. मधुगंधा कुलकर्णी ज्यांनी हे पात्र आणि ज्यांनी हे सगळं साकारलं आहे, तिच्याशी माझा पहिल्यांदा जेव्हा फोन झाला होता, मी म्हणजे सीन करायला जाणार त्याच्या काही मिनटं आधी आम्ही फोनवर बोललो होतो आणि तेव्हा तिने मला सांगितलं होतं की हल्लीच्या मुली असतात ना, आपण सगळ्याच म्हणजे आपण काही खूप असं कोणाचं ऐकून घेतोय आणि मग आता कसं बोलू आणि मग काय बोलू आणि मग असं आपण करत नाही. आपल्याला जे वाटतं ते आपण सांगतो, पण म्हणून आपण संवेदनशील नाही आहोत का? तर तसं नाही आहे. आपण आहोत संवेदनशील, आपण इमोशनल आहोत, सेन्सिटिव्ह आहोत आणि ती आपली स्ट्रेंथ आहे, जे आत्ता शर्मिष्ठा ते सांगत होती. तर हे सगळं आपल्याला पोर्ट्रे करायचं आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात सुद्धा मी अक्षराच्या जवळ जाणारी असं मला वाटतं, हे सगळं सांभाळणारी. भुवनेश्वरी मी नाही आहे आणि आय थिंक हे म्हणजे सेटवरचे बाकी लोक नाही आहे. पण आज संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला भरभरून प्रेम देतोय. महाराष्ट्र नव्हे तर अगदी जगभरात आपली जी मराठी लोकं असतील त्यांच्याकडून तुम्हाला प्रचंड प्रेम मिळतं. मग आजच्या ह्या तरुण पिढीला एक स्त्री म्हणून किंवा एक अक्षरा पात्र म्हणून तुम्ही काय संदेश द्या? मी हेच सांगेन की तुम्हाला जे काही चॅलेंजेस आहेत, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तुमची तत्त्व जर पक्की असतील, तर तुम्हाला माहीत असेल तुम्हाला काय हवं आहे आणि काय नको आहे, याची जर क्लॅरिटी असेल तर तुम्हाला ते नक्की मिळणार आहे. आणि ते तुमचं क्षेत्र कुठलंही असो, तुमचं शिक्षण काहीही असो, तुम्हाला जर माहीत असेल की मला हे हवं आहे आणि यासाठी मला प्रयत्न करायचे आहे आणि मला ह्याच वाटेवर चालायचं आहे, जर तुम्ही एकदा ठरवलं मनात तर तुम्ही काही करू शकता. नक्कीच आपला आदर्श घेऊन समाजातल्या अनेक स्त्रिया असतील, अगदी एखाद्या पुरुषातली, एखाद्या कोमळ भावनेतली सुद्धा स्त्री असेल, पुरुषात स्त्री दडलेली आहे, स्त्रीमध्ये सुद्धा पुरुष दडलेला आहे आपण असं म्हणूयात, तो तुमचं कुठेतरी एक पात्रांमधला एक थोडासा अंश घेऊन खऱ्या आयुष्यातही त्याचा उतार करते आणि तुमच्या ह्या डेली सोपचे, ह्या सिरियलचे हजारो एपिसोड होऊ देत अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. असंच भरभरून प्रेम प्रेक्षकांकडून तुम्हाला मिळत राहू देत आणि प्रेक्षकांच्या आवडीचं तुम्ही एपिसोड नवीन आम्हाला काहीतरी बघायला घेऊन याल अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो. नक्की. आणि मला अजून एक जाता एवढंच सांगायचं आहे की मी म्हणजे जेव्हा आता आम्ही ND स्टुडिओमध्ये आहोत, शूट करतो आणि जेव्हा नितीन सर ज्यावेळेला होते तेव्हा मला इथे यायला मिळालं नव्हतं. मी इथे शूटच केलं नाही आहे, हे मी पहिल्यांदा इथे शूट करते आहे. तर मी असं सांगेन की इथे आल्यावर ही सगळी वास्तू बघितल्यावर त्यांचे आशीर्वादही या वास्तूवर आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही इथे आलो. आम्हालासुद्धा ते आशीर्वाद मिळाले मी असं म्हणेन. आणि आमचे हे 5 दिवसाचं जे काही लग्न आहे ते लग्न मी नितीन चंद्रकांत देसाई यांना डेडिकेट करेन त्या निमित्ताने आमच्या. आणि खरंच प्रत्येक ठिकाणी त्यांचा अंश आम्हाला जाणवत असतो, प्रत्येक ठिकाणी त्यांचं कामातून ते असतात. त्यामुळे मी नेहमी असं म्हणते की कोणताही माणूस हा मोठा नसतो, त्याचं कर्तृत्व मोठं असतं. सो एखाद्या माणसाला आयडॉल मानायच्या ऐवजी आपण त्याच्या कर्तृत्वाला डेफिनेटली आयडॉल मानायचं. नक्कीच दादांनी घातलेला हा सुंदर घाट आणि अक्षराच्या हा नवीन लग्नाचा थाट हे सगळं योगायोग. मला एक प्रश्न विचारायचा मॅडम, तुम्हाला आता बोलायचं म्हणजे असं की आता जेव्हा तुम्ही जेव्हा पण शूट सुरुवात केली ज्या सिरियलसाठी, तर त्यातले तुमचे काही चांगले किंवा वाईट असे काय अनुभव तुम्हाला आलेले? नाही, आत्ता तरी असं मी म्हणेन की आत्तापर्यंत तरी वाईट असा मला एकही अनुभव आलेला नाही. कधीच असं काही झालेलं नाही की ज्याच्यामुळे काही होतं. जिथे काय होतं, प्रत्येक वेळेला चढ उतार येतच असतात सिच्युएशनमध्ये. आज काहीतरी याची घाई आहे, आज काय हे नाही निवांत आहे, असं हे डेली सोपमध्ये चाललेलंच असतं, होत असतं. आणि मी असं म्हणेन की हे सगळं क्रेडिट शेवटी टीमचं असतं. पण जसं आपण म्हणतो की आंब्याच्या ह्याच्यामध्ये एक आंबा नाश्ता असेल तर तो आपोआप ह्याला सगळ्याला हे करतो. पण माझ्याकडे ॲक्टरच्या टीममध्ये मी असं म्हणेन माझ्याकडे स्ट्रॉंग पिलर आहेत काही. अक्षरा असेल, कविताताई असेल, ऋषी असेल, अधिपती असेल किंवा बाकीचे सुद्धा कॅरेक्टर आर्टिस्टमध्ये सुद्धा दीप्ती आहे, रूपलक्ष्मी आहे. असे काही हे लोक आहेत की यांच्यामुळे बाकीचे जे आलेले सेटवर आहेत ना ते आपोआप
शांत होतात. कारण जेव्हा इतके सिनियर ॲक्टर कविता ताई इतके तास काम करते, अक्षरा अधिपती आमचे जात आहेत, आज शूट करतायत, उद्या जात आहेत, परत इव्हेंट करतायत चॅनलचे, परत येऊनही पहाटे 5ला येऊनही ते 8च्या शिफ्टला ज्यावेळेला येतात, त्याला हा त्यांचं जे आहे, आपण कधी कधी म्हणतो ना की अरे हा करतोय तर मग मी का नाही, सो हे कुठे होतच नाही. त्यामुळे तिथेच आमचा मी प्रॉब्लेम ॲड करेन, म्हणजे ही आत्ता ॲक्टर्सचं बोलते आणि आम्हीच दिसतो नेहमी स्क्रीनवर, पण मला हे नक्की सांगायचं की जेव्हा प्रोड्युसर म्हणून, म्हणजे ती ॲक्टर आहे आणि आता ती प्रोड्युसर आहे, आणि ह्यानी इतका फरक पडतो ना, ती जी पॉझिटिव्हिटी घेऊन येते, म्हणजे ती असेल किंवा ते मिस्टर तेजस सर असेल, दोघंही जणांना इतके पॉझिटिव्ह असतात, ते जिरपतं बाकी सगळ्यांमध्ये. म्हणजे इव्हन जेव्हा ते नसतात तेव्हा प्रोडक्शनची टीमसुद्धा आमची इतकी उत्तम काळजी घेते. म्हणजे आम्ही लाईव्ह लोकेशन्सवर जेव्हा शूट करतो तेव्हा सतत आम्हाला काय हवं आहे, काय नको याची काळजी घेणं आणि हे समजून घेणं की जर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर मन शांत असेल आमचं आणि तर आम्ही छान काम करू. हे तिला ॲक्टर म्हणून माहिती आहे, ह्या गोष्टीचं खूप नाही तर दर काही दिवसांनी येऊन विचारणं की सगळं ओके ना आणि तुमचं सगळं व्यवस्थित चाललं ना, हे फार कमी लोक करतात. त्यामुळे हे ती म्हणते ॲक्टर्सचं, पण हे आम्ही करतो कारण दे आर पॉझिटिव्ह. त्यामुळे तुम्ही म्हटलं की हे सगळं एकमेकांना धरून चालण्याचं आहे. सो माझी प्रोडक्शन टीम असू दे, माझी लाईट असू दे, स्पॉट टीम असू दे, सी कधी ना कधीतरी वरखाली होतंच. असं आपल्या घरामध्ये नव्हतं, जसं म्हटलं आपल्या घरांमध्ये सुद्धा होत असतं. तशा बऱ्याच सिच्युएशन्स अशा येतात की त्या थोड्या अपडाऊनवाल्या असतात. पण टचवूड मी असं म्हणेन की मला डे 1 पासून माझं कुटुंब जे मला मिळालं आहे ते माझं अप्रतिम कुटुंब मिळालं. जास्त वेळ न घेता ह्या पुढच्या शूटिंगसाठी शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर आम्ही ह्या एपिसोडची टी व्हीवर वाट बघतो. नक्की. थँक्यू.